तर नमस्कार मित्रांनो, रणजित शिंदे ब्लॉग्समध्ये आपल्याला स्वागत आहे। मित्रांनो, आज त्रिमूर्ती केसरी स्पर्धा सुरू होणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया कोणकोणते पैलवान आलेत व कोणकोणते पैलवान विजय होतात ते पाहूया। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उतल उतल उतलेच्या इकडकर दाब 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 दाबे दाबेच्या याच्या दाब दाब दबके यशा मागे चल थांब यशा यशा थांब थांब फक्त ओपन 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 स्कोर स्कोर व्हिडिओ राहू दे असा पैलवान खुशाल उभे आलेला पैलवान रजत पैलवान कम घ्या सरपंच आणि समीर काटे की टक्कर सुरू झाली घर 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 समीरची एकदा कब्जा घेतलेला सरपंच हे जसं करतार सिंग पैलवानाचं नाव देशात उज्ज्वल आहे तसं कप्पाल हे नाव उज्ज्वल आहे आणि कुठे लागते नंबर 3 आणि नंबर 4 साठी तुषार दुबे वय वर्षीय 19 आणि वजन आहे 125 किलो। तुषार पैलवान हात वर करा करावी कुस्ती लावण्यासाठी सन्माननीय महाराजांना विनंती आखाड्यामध्ये यावं। त्यांच्या समेत पद्म भूषण पुरस्काराचे मानकरी अर्जुन पुरस्काराचे मानकरी IPS अधिकारी करतार सिंह जी पहलवान आप अंदर आइए। आपकी शोभा अवसर पर ये कुर्सी लगा दी जाती है। आपका कदम असतात रावसाहेब अप्पा आपण आतमध्ये यावं। राम सातपुते साहेब आमदार साहेब आणि रणजित दादा मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार या सर्वांना घेऊन आखाड्यामध्ये येतील। दादासाहेबांना विनंती आतमध्ये यावं। मान्यवर पाहुणे आखाड्यामध्ये कुस्तीची सलामी दिली जाते मान्यवर पाहुण्यांच्या शोभाचे। आखाड्यामध्ये त्रिमूर्ती केसरीमध्ये ओपन गटामध्ये गेली 3 दिवस झाले ज्यांनी दलवान दाखवला असे पैलवान तुषार दुबे उपस्थित केसरी अंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे नरेंद्र कुमार जी के अर्जुन पुरस्कार त्यांचा शिष्य वय वर्ष 18 वर्षाचं 100 किलो वजन आहे आणि वजन आहे 110 किलो आणि तुषारचं वजन आहे वय वर्ष 19 आणि वजन आहे 125 किलो। हो मशीन तापलं एक्सप्रेस गाडी बुलेट ट्रेन धावायला लागली। बाहेरनं वर घर पकड मनाला बरं वाटतंय असले घरात तयार करा। अशी गरीबाची मुलं कुस्तीत टिकलेली आहेत। महिना 10-15 हजार रुपये खर्चा। आज इथं अमृत महोत्सवी वारसाली निमित्तानं बाळदादांच्या आणि मदनदादांच्या आकासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं हा मोठा कार्यक्रम घेतलाय म्हणून पुढाकाराला पैसे मिळतात। महिना 15-20 हजार रुपये खर्चा। 850 रुपये किलो काजू आहे, 700 रुपये किलो बदाम आहे, सफरचंद 150 रुपये किलो आहे। पुलिस सांगतं काय किलो लोण्याचं पाकिट घेऊन 5 कोटीची तालीम आहे। 70 रुपये दूध 70 70 म्हणा अंडे मागल्या या देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून
या स्पर्धेचा प्रचार आणि प्रसार गणेश मानगुडे यांच्या माध्यमातून सन्माननीय उमलत नेतृत्व सयाजीराजे मोहिते पाटील देशातले पैलवान दिग्गज इथे यावे. एक पैलवान 5-5 लाख रुपये एक साईड घेतो. ऑलिम्पियन सुमित मलिक या पैलवानची गत वर्षी आम्ही कुस्ती घेण्याचा प्रयत्न या भारतात केला. वन साईड 5 लाख रुपये असे पैलवान त्रिमूर्ती केसरी या स्पर्धेचं स्टेटस पाहून उतरलेले आहेत. इथं रती महारती पैलवान आताच करतासी पैलवान सगळ्या आखाड्यात सुरू आहे. रजत पैलवान और खुशियार हुबे एक दूसरे के खिलाफ खड़े हैं. ये हिंदुस्तान के दो पैलवान है और एक दूसरे के खिलाफ खड़े हैं. चंद्रकांत घोड़ हे पंच म्हणून आहेत. पंचाने ते जागेला आहे. कुस्तीचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो म्हणून पंच अगदी सतर्क राहिलेले आहे. तज्ञ पंचाचा संख्या पुऱ्या जगामध्ये नाव असणारे ज्ञानवंत विचारवंत कीर्तिवंत अशी माणसं या विचारपीठावरती बसलेली आहेत. ही माय भू तुझे मी खेळीन माग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. मदनदादा लाल मातीवरती बसले कुस्तीचा आनंद घ्यायला लागला. ही माती आणि माता एका वेळेचा फरक आहे. माता जन्म देते आणि माती घडवते. ही लाल माती माणसाला मान देते. सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी मोहिते पाटील साहेबांनी वाढवली आणि ते काम अविरतपणे अखंडपणे 45 वर्ष तिथं काम झालेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जे काम हातामध्ये आहे ते काम कधीच बंद पडलेलं नाही. नाहीतर एखाद्या ठिकाणी कार्यक्रम होतो बंद पडतो पण हे काम अखंडपणे चाललेलं आहे. पैलवान अविनाश गावडे हे विजयी झाल्यामुळं प्रतिस्पर्धी पैलवान यांना विजय घोषित करण्यात आलेला आहे. सचिन मोर हे पैलवान हरियाणा मिरजपूर 85 किलो पड़ेगा. पहलवान तैयार रहिए. भोलाजी आपकी कुश्ती 5 मिनट के अंदर लगा दी जाएगी. आनंद अय्या हे मदने भाऊ ह्या सर्व अशी अगदी भावनिक साथ ज्या व्यक्तिमत्वाने घातलेले मदन दादा आखाड्यामध्ये नियंत्रक म्हणून आहे. नियंत्रण म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम बजावलेलं आहे. आखाड्यामध्ये शबास चाल द्या. सत्कार होतोय. आप्पासाहेब कदम आणि सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या शुभास्ते जो आत्ता पैलवान झाला मिरजपूर हरियाणाचा आणि उपविजेता ठरलेला तो अविनाश गावडे या दोघांचा सत्कार आखाड्यामध्ये मानाचा आखलूचा फेटा. हा पैलवानाच्या जीवनामध्ये ऊर्जा देणारा फेटा. कर्तृत्ववान माणसाला इथे फेटा बांधला जातोय. ज्यांनी जीवनामध्ये काहीतरी कार्य केलं होतं आपल्या समोर सिद्ध केलं त्याला फेटा कुणाला बांधला जातो ज्याचं डोकं ठिकाणावर केला. पाया कुणाच्या पडलं जातं ज्याने जीवनात काहीतरी पुण्य केलंय. अशा माणसाचं कर्तृत्ववान माणसाचं कौतुक करणारं ठिकाण शिवतीर्थ. या ठिकाणी निर्विवादपणाने इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, टीव्ही चॅनल, पत्रकार बंधू, छायाचित्रकार बंधू, स्वयंसेवक, कारखान्याचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांचं फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा होत असताना कुठलीच कमतरता भासणार नाही हे शिक्षकांनी काम करून दाखवलेलं आहे. आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच
जागतिक कीर्तीमध्ये जे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच इथं सर्व ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा गुणवत्ता पूर्ण पंचांना इथं बोलवून त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यांचं कौतुक आहे. पृथ्वीराज पाटील आखाड्यामध्ये या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील की कुश्ती होने के बाद आपकी कुश्ती लगा दी जाएगी नंबर 1 पे विकी हुड्डा आप तैयार होके आइए. वो 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 सरपाल आणि सलीम अशी खुशियार और रजत की कुश्ती गुलावरची कुस्ती प्रारंभ झालेली आहे. प्रवीण भोराजी प्रवीणजी घूमे प्रेम घूमे हा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील बरोबर फाईट देण्यासाठी प्रवीण भोराला टाळ्या करा की टाळ्या. चल चाले काय भाऊल मानलेला आहे. उंगली फिंगर जी अशा कुस्त्या असे पाहुणे अशी स्पर्धा असं मैदान हे शिवतीर्थ खंत वाढलेला जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधार झाला. अग पाछे आकृती आनंद यात्रा गिरीश भोगा बोर्ड मध्ये नोंद आहे. तसे कर्मशी शंकररावजी मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अमृत महोत्सव साजरा केला जातो. हे कौतुक आणि कसं एक लाग ना पूरा चाली बे पूरा लाग एक बे पूरा गुणावरची कुस्ती कशी असते. ग्रामीण भागातल्या प्रत्येक सज्जन प्रेक्षकाला त्या कुस्तीचा आनंद जवळून मिळावा हे सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार. अरे वो दो रिव्यू है ग्राम में बताने लग रहा हां खड़े हो दो दोघांचे मिळून 225 किलो वजन म्हणून रामा आणि पैलवानच्या मध्ये जोडी बांधली. एका पैलवानची बॅग हरवलेली आहे. कपडे मुलांचं बॅग सापडली असतील तर आणून द्या. पैलवान पृथ्वीराज पाटील या. तुमचा आवाज पोहोचलाय म्हणा तुमच्याकडे. पृथ्वीराज पाटील अगदी तुम्ही 100 रुपयाच्या जोडीत खेळत होता तेव्हापासून या जिल्ह्याशी तुमचा संपर्क राहिलेला आहे. अनेक वेळा त्रिमूर्ती केसरी स्पर्धेत तुम्ही लढलेला आहात. तुमच्या कानावरती आमचा जर आवाज येत असाल तर तुम्ही लगेच आलं पाहिजे. तुम्ही एक सैनिक आहात, इंडियन आर्मीचे ऑफिसर आहात. बाद में मैं कह दूंगा कुछ नहीं कुछ आप करो. कुस्ती नंबर 3 आणि नंबर 4 साठी भावाची कुस्ती सुरुवात. चंद्रकांत मोहोळ पंधा तिकडं तुषार हे पैलवान विजयी आहे. यांचा या ठिकाणी सन्मान आखाड्यामध्ये होत आहे. त्यावेळेच्या हस्ते या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती. गुणावर दादाना विचारा मदन दादाना. सन्मान रावसाहेब मगर
त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी छोटा व्यावसायिक मंडळ सन्मान या ठिकाणी आखाड्यामध्ये होत आहे. त्यांनी आखाड्यामध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. फिंगर समारंभाला हरलेलं येईन. फिंगर हरलेलं येत नाही तर राहू दे. तिकडे ते आहे त्याचा करून घ्या. घेऊ द्या का? जावा घेऊन या, जावा जावा घेऊन तिकडे. फिंगर वॉर्निंग पॉइंट देऊनच अख्खं मैदान आणि सज्जन प्रेक्षकांच्या करायची टाळ्या 2022चा साताऱ्याचा अधिवेशन यांनी पाहिलं. गुजरातचा जलवा त्यांनी पाहिलेला असा महाराष्ट्राचा एक उद्योगमुख मल्ल भारतीय सेनानं या पैलवानला सैनिक म्हणून एक आयडवान पैलवानला घेतलं जातं. सर्टिफिकेटाचा टाइम कितना रहेगा जी? फायदा असा पैलवानला होतो. त्यासाठी स्पर्धा घेतली. हे मनोरंजनासाठी स्पर्धा घेतलेली नाही. इथून काहीतरी पालकांनी बोध घ्यायचा. वय रजते कुस्ती सत्पाल आणि समीर गुणावली लागते. काय चाललंय तुमचं? एक नंबर एक गुणावर कुस्ती घेणार. नंबर पुढं जा पुढं. 3 तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ बरोबर. रामकृष्ण हरी.